श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करोत हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। प्रत्येक गोष्ट घडण्यामागे काही ना काहीतरी कारण असतं। कोणतीच गोष्ट ही विनाकारण घडत नसते। म्हणून आपण असं म्हणत असतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं। पण या सगळ्या घटना अचानक का घडत असतात तर बघा, या घटना घडण्यामागे काही ना काहीतरी संकेत असतात। ते आपल्याला कधी वेळेत कळतात तर कधी वेळ निघून गेल्यावर कळत असतात। आपल्या घरातील जी वृद्ध माणसं असतात ती आपल्याला नेहमी काही ना काहीतरी आठवण करून देत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो। तुमचा जर परमेश्वरावर विश्वास असेल आणि दृढ विश्वास असेल तर या तुम्हाला ज्या काही पूर्वसूचना आहेत त्या नक्कीच तुम्ही ओळखू शकता आणि त्या संधीचा फायदा करून घेऊ शकता। बघा, प्रत्येक घटनामागे काहीतरी कारण असतं आणि ते कारण आपण शोधलं पाहिजे। तसंच की रोज पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग काय येते, आपल्याला नक्की काय संकेत देत असते। जेव्हा आपल्याला पहाटे 3 ते 5 या दरम्यान जेव्हा जाग येते तेव्हा आपल्याला काय संकेत मिळत असतात याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर प्रेस करा, जेणेकरून इथून पुढचे जे काही माझे व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचलं जाईल। आपल्याला झोपेतून जाग येते हे तर काही विशेष नाही, पण रोज जर तुम्हाला ठराविक वेळेतच म्हणजे पहाटे 3 ते 5 या दरम्यान जर तुम्हाला जाग येत असेल तर हे ईश्वरी संकेत असतात। पहाटे 3 ते 5 ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते आणि या वेळेत उठल्यामुळे अनेक फायदे देखील होत असतात। पण जर अनेकांना ठराविक वेळेतच जाग येत असते, अलार्म बंद करून सुद्धा तुम्हाला झोप येत नसेल, याउलट तुम्हाला त्या वेळेत जाग येत असेल तर तुम्ही खरोखरच खूप नशीबवान आहात। ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती या मुहूर्तावर केली आहे, म्हणून या मुहूर्ताला ब्रह्ममुहूर्त किंवा ईश्वरी मुहूर्त असं मानलं जातं। ही वेळ सर्वसाधारण नाही तर ती अतिशय प्रभावी आहे। प्रभाव कोणावर, जर जी व्यक्ती या वेळेचा सदुपयोग करते त्याच्यावरच या वेळेत शक्ती, बुद्धी, बळ, तेज तसंच आरोग्याशी निगडीत जे काही घटक आहेत ते सगळे त्यांना प्राप्त होत असतात। या कालावधीत नभोमंडलातील ग्रहस्थिती आपल्या प्रगतीकरता उत्तम असते, वातावरण शुद्ध असते, परिसर शांत असतो। त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही जे काही ठरवणार आहात, जे काही तुम्ही मनाशी ठरवणार आहात ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होणार आहे। असाच हा ब्रह्ममुहूर्ताचा वेळ आहे। भगवान श्रीकृष्ण यांनी देखील भगवतेच अर्जुनाला ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचं महत्त्व सांगितलं आहे। आपले पूर्वज ऋषीमुनी ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांची जी काही कामे आहेत, त्यांची ध्यानधारणा आहे, सेवा आहे, त्याची सुरुवात करत असतात। बघा, आपण सूर्य डोक्यावर आला तरी आपण हंतरून सोडत नाही, परंतु तुम्हाला जर भल्या पाटे जाग येत असेल तर पुन्हा झोपण्याची तुम्ही चूक करू नका। तुमच्याकडून काहीतरी चांगलं कार्य घडण्याचं हे संकेत असतं। या वेळेचा तुम्हाला उपयोग करायचा आहे, तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा आहे, पण चांगले काही घडण्यासाठी चांगले प्रयत्नही करावे लागतात। यासाठी वेळेत झोपा आणि ब्रह्ममुहूर्तावर जाग आली की आपल्या ध्येयप्राप्तीसाठी चांगलं काहीतरी करा। ध्येय निश्चित नसेल तर उत्तम आरोग्यासाठी प्राप्तीसाठी तुम्ही मेहनत घ्या। तुमचं मन आणि तन जर सदृढ असेल, शांत असेल, प्रसन्न असेल तर तुम्ही कोणतेही काम अतिशय मनापासून करू शकता। बघा, ज्यांना सकाळी पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येते, आता जाग येते म्हणजे काय, आपण अलार्म लावून जर तुम्हाला जाग येत असेल तर त्याला जाग येणं म्हणत नाही। तुम्हाला जर अचानक जाग येत असेल आणि ही जाग तुम्हाला 6-7 दिवस एकसारखी रोज त्याच टायमिंगला म्हणजे 3 ते पहाटे या दरम्यान तुम्हाला कोणत्याही वेळेमध्ये जाग येत असेल तर हे खरंच खूप शुभ संकेत आहे। तुम्हाला परत झोपायचं नाही, जाग आल्या
झाल्यावर परत झोपायचं नाही, तर उठून आंघोळ करायची आहे. आंघोळ केल्यानंतर तुम्ही देवांची पूजा करा, कारण ब्रह्ममुहूर्तावर देवसुद्धा उठलेले असतात. त्यामुळे तुम्हाला पूजा करायची आहे, ध्यानधारणा करायची आहे, सेवा करायची आहे, नामस्मरण करायचं आहे. कारण या वेळेमध्ये वातावरण एकदम शुद्ध असतं, स्वच्छ असतं, शांत असतं. आणि या वेळेमध्ये जे काही तुम्ही सेवा करणार आहात, जे काही तुम्ही नामस्मरण करणार आहात, पूजा करणार आहात, त्याचं फळ तुम्हाला हे नक्कीच मिळणार आहे. आणि पहाटे जर तुमच्या घरात या सेवा जर होत असतील, देवपूजा होत असतील, तर बघा देव तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत. या दरम्यान जर तुमची कोणतीही दृढ इच्छा असेल आणि ती जर तुम्ही बोलली तर ही इच्छा नक्की पूर्ण होते. त्यामुळे ज्या लोकांना पहाटे 3 ते 5 या दरम्यान जाग येते त्या लोकांनी नक्कीच नामस्मरण आणि सेवा करायला विसरू नका, देवाची पूजा करायला विसरू नका. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.